हाय फ्रेंड्स, छोट्या गळ्यापासून तर डीप गळ्यापर्यंत आपण शोल्डर, मुंडा, आर्महोलचा शेप, गळा रुंदी हे किती घ्यायचं त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आता इथे एक साईज मी सिलेक्ट केली, जसं 36 साईजचं. आता 36 साईजसाठी जे पूर्ण शोल्डर असतं ते आपलं 7 इंच असतं. तर 7 इंच मी ठेवलं आणि 7च इंचा मी आता इथे मुंडा पण ठेवणार आहे. जी पण आपली चेस्टची साईज असते त्याच्यामध्ये आपण 4मध्ये डिवाईड करून 1.5 इंच आपण सिलाई मार्जिनसाठी ठेवलं आहे. आता मी इथं तुम्हाला 1 ते 4च्या गळ्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते. तर मी गळा रुंदी 3.5 इंच ठेवले. हे 4 इंचाच्या गळ्यापर्यंत राहणारे 2, 3, 4 जे पण तुमचा असेल त्याच्यासाठी. नंतर मग जेव्हा आता आपला छोट्या साईजचे जेव्हा गळे असतात त्यावेळेस आपण शोल्डरला आपल्याला कुठल्या साईडला डाऊन करायचं असतं तर ते आपण स्लीवच्या साईडला डाऊन करत असतो. इथं मी 1.25 इंच डाऊन केलं आहे आणि 1 इंचावरती आपण आर्महोलचा शेप इथं दिला आहे. आता 1 ते 4मध्ये हे आपलं झालं. नंतर आता मग 5, 6 आणि 7 इंचाचे गळे. त्यावेळेस आपल्याला खूप कन्फ्युजन असते की आता इथं आपण शोल्डर नेमकं घ्यायचं किती. तर पहा इथं आता पूर्ण शोल्डर आपलं 7 इंच होतं, तर मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे 1 इंच आपण कमी करून घेणार आहे. तर 6 इंच ठेवलं आणि 6.5 इंचाचा मी आता इथं मुंडा ठेवला आहे. आता इथं मी आर्महोलचा शेप किती 1.5 इंचावरती मी इथं देणार आहे. ज्यावेळेस 1 ते 4 घेतला त्यावेळेस आपण 1 इंचावरती घेतला आणि 5, 6, 7साठी आपण जो घेतला आहे तो 1.5 इंचावरती घेतलेला आहे. गळा रुंदी मी खालच्या साईडला 3 इंच घेतली आणि वरच्या साईडला मी 2.5 इंच घेतलेली आहे. जसा गळा आपला खाली येतो त्याप्रमाणे आपलं जे शोल्डर असतं ते कमी कमी होत जात असते. तर जेव्हा 5, 6, 7मध्ये जर तुम्हाला गळ्याचा डाऊनचा जर प्रॉब्लेम आला तर हलकासा आपल्याला गळ्याच्या साईडला डाऊन करायचं आहे. बाकी 5, 6, 7मध्ये काही गरज वगैरे राहत नाही. आता 8 इंचासाठी मी सांगते. 8 इंचासाठी मी फक्त 6 इंचामधून अर्धा इंच मी कमी करणार आहे. फक्त 8 इंचासाठी सांगितलं मी इथं. तर मी 5.5 इंचाचा शोल्डर ठेवला आहे. खालच्या साईडला आपलं सेम असतं, जेवढं आपल्याला पाहिजे गळा रुंदी तेवढी आपण घेऊ शकतो. आता इथे झाले 9, 10 आणि 11 इंचाचं. मग मी तुम्हाला सांगते इथं या 3 हे खूप डीप असतात, मग त्यावेळेस आपण शोल्डर किती ठेवायचं. आता मी इथं घेतलं आहे 5.25 इंचाचा शोल्डर घेतलं आहे आणि 5.25 इंचाचा मी मुंडा ठेवला आहे. आता इथं मी जो आर्महोलचा शेप दिला आहे तो 1.25 इंचावरती दिलेला आहे आणि जी आपण गळा रुंदी आता घेणार आहे ती 2 इंच. आता ही 8 पासून तर 11 इंचापर्यंत सेम आपली गळा रुंदी वरून 2 इंच राहणार आहे. ज्यावेळेस आपले छोटे गळे असतात त्यावेळेस आपल्याला स्लीवच्या साईडला डाऊन करायचं असतं आणि ज्यावेळेस आपले डीप असतात त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या साईडला अर्ध्या इंचाने डाऊन करायचं असतं. आणि 5, 6, 7 राहिलं तर आपल्याला डाऊन होत असेल गळा तर हलकासा आपल्याला डाऊन करायचं असतं. बाकी त्याच्यात काही गरज वगैरे राहत नाही. तर तुम्ही